students. Yes, we are in the fourth unit of your syllabus, that is mechanical working of metals, in which we have seen the hot working and the cold working of metals, various hot working processes and various cold working processes. Here are some cold working processes we are going through. Last we have seen the shot pinning, that is the metal shots to be pinned or ज्याला आपण मेटल्सचे छर्रे बारीक छर्रे फोर्स एअर प्रेशरच्या साहाय्याने न्यूमॅटिकली they are impinged or they are forced on a workpiece to relieve the stresses, to finish the surfaces and to get a surface treatment. तो ती आपण पाहिली होती शेवटची. नेक्स्ट इज फुलेरिंग. नाउ व्हॉट इज फुलेरिंग दॅट वी आर गोइंग टू सी अँड विल एंड विथ दी फोर्थ युनिट टुडे ओनली. So it is a typical open die forging process performed in metal forging manufacturing is fullering. Fullering is most used as an earlier step to help distribute the material of work in preparation of further metal forging operation. So it is nothing but application of pressure to a heated metal, to a hot metal, with the help of which we can reduce the क्रॉस सेक्शन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मटेरियल आपण रिड्यूस करू शकतो किंवा क्रॉस सेक्शन त्याचा रिड्यूस करू शकतो. दिस ऑफन ऑकर्स वेन दी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस रिक्वायर सेव्हरल फोर्जिंग ऑपरेशन टू कम्प्लीट. म्हणजे फोर्जिंग ऑपरेशननी खूप वेळ लागत असेल तर वी हॅव टू गो फॉर फुलेरिंग. So in fullering, open die with convex surfaces are used to deform the workpiece. जी डाय आहे त्याला कॉन्वेक्स सरफेस असतो बाहेर, ती डायग्राम दाखवतो मी, आणि विथ द हेल्प ऑफ विच द मटेरियल इज रिड्यूस्ड, और वी कैन से द क्रॉस सेक्शन इज रिड्यूस्ड, नॉट मटेरियल इज रिड्यूस्ड. The result is the cause of metal to flow out one area on the both sides. So this is fullering. Now see, the die is there, the convex projection is there to the die, and the force is applied from both the side, and so the workpiece, the material from this place where we are applying the force, जिथे आपण फोर्स अप्लाय करतो आहे तिथचं मटेरियल हे दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे काय होईल की लेंथ याची वाढेल आणि मटेरियल इथचं कमी होईल. सो दिस इज नथिंग बट फुलेरिंग, वेअर दी डाय इज हॅविंग दी कॉन्वेक्स शेप. कॉन्वेक्स शेप असतो याला. याच्या एक्झॅक्टली अपोजिट दी नेक्स्ट प्रोसेस आहे एजिंग. याच्यामध्ये कॉन्केव्ह शेप असतो, म्हणजे जिथे आपल्याला मटेरियल जास्त पाहिजे असेल ते गोळा करते. इथे काय मटेरियल कमी पाहिजे म्हणजे याला आपल्याला रिड्यूस करायचा आहे, तर इट विल फोर्स विल बी अप्लाइड विथ द हेल्प ऑफ ए कॉन्वेक्स डाय. दॅट इज व्हॉट इज फुलेरिंग. नेक्स्ट इज एजिंग. एजिंग इज an operation which is open die forging process often used in manufacturing practice to prepare a work for sequential metal forging processes. म्हणजे पुढे मेटल फोर्जिंगमध्ये आपल्याला वेळ लागू शकतो, म्हणजे त्याच्या पहिले आपण हे एजिंग किंवा फुलेरिंग करून घेतो. जर रिड्यूस करायचं असेल तर फुलेरिंग, जर वाढवायचं असेल तर एजिंग. इन एजिंग, ओपन डाय विथ कॉन्केव्ह सरफेस प्लास्टिकली डिफॉर्म दी वर्क मटेरियल. आता या फुलेरिंगमध्ये आपण पाहिलं की दी सरफेस ऑफ डाय वॉज कॉन्वेक्स. हिअर इट इज कॉन्केव्ह. इन एजिंग, ओपन डाय विथ कॉन्केव्ह सरफेसेस प्लास्टिकली डिफॉर्म दी वर्क मटेरियल. एजिंग ॲक्ट्स टू कॉज मेटल टू फ्लो इनटू ॲन एरिया फ्रॉम बोथ साईड. दोन्हीकडून ते मटेरियल असं जमा होईल. एजिंग अँड फुलेरिंग बोथ आर यूज टू डिस्ट्रीब्यूट बल्क क्वांटिटीज ऑफ मेटल फोर्जिंग मटेरियल. म्हणजे आपल्याला कुठे कमी पाहिजे असेल किंवा कुठे जास्त पाहिजे असेल तर आपल्याला फुलेरिंग किंवा एजिंग करावं लागेल. सो दिस इज व्हॉट इज एजिंग. जस्ट सिमिलर टू फुलेरिंग, बट दी शेप ऑफ द डाय हिअर इज कॉन्केव्ह. त्याच्यामध्ये कॉन्वेक्स होता, याच्यामध्ये कॉन्केव्ह आहे. प्रेशर अप्लाय केलं तर ह्या दोन्हीकडचं जे मटेरियल आहे ह्या डायमध्ये इथं जमा, म्हणजे इथे आपल्याला क्रॉस सेक्शन्स मोठा पाहिजे तर आपण हे दोन्हीकडचं मटेरियल इकडे याला जमा करू. दॅट इज व्हॉट इज नोन ॲज एजिंग. नेक्स्ट इज अपसेटिंग. अपसेटिंग इज दोन्हीकडून दाबलं की तो जसं आता हे याचं क्रॉस सेक्शन वाढते. सो दॅट इज व्हॉट इज अपसेटिंग. So we can see the diagram for this. Workpiece is there and from both the side die is there, force is applied, and we can see the
अपसेटिंग. सो हेडिंग ऑर अपसेट फोर्जिंग इट इज नोन ॲज. हेडिंग म्हणजे जसा एखादा बोल्ट आहे त्याला हेड तयार करायचा आहे, म्हणजे त्याला आपल्याला डायमध्ये आणि इकडून प्रेशराईज दाबावं लागेल, तिथं आपोआप त्याला असं हेड तयार होईल. सो हेडिंग ऑर अपसेट फोर्जिंग इज अ प्रोसेस बाय विच स्टॉक इज अपसेट. स्टॉक म्हणजे जे सिलेंड्रिकल शेप आहे तो अपसेट होईल एका बाजूला, अँड इट्स एंड इन ऑर्डर टू इन्क्रीज द क्रॉस सेक्शन ऑफ द मटेरियल इन दिस एरिया. आपण काय करतो आहे, अपसेटिंगनी त्याचा मटेरियलचा क्रॉस सेक्शन्स त्या जागी वाढवतो आहे. कोल्ड वर्किंग विल टेक ॲडव्हान्टेज फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ मटेरियल इन द रिजन वर्क. आपण पाहिलं की कोल्ड वर्किंगमध्ये जी स्ट्रेंथ आहे, हार्डनेस आहे ती वाढते, आणि मग कोल्ड वर्किंगनी जर हे केलं तर विल गेट दी हायर स्ट्रेंथ. सो फॉर टिपिकल इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स heading is mostly performed horizontally as shown in the diagram. Heading is a manufacturing process used extensively in the production of fasteners that include nails, screws, nuts, bolts. कारण नेल्स स्क्रूवर आपण पाहिलं कोणत्याही खिळ्याला डोकं असतं, डोकं म्हणजे हेड असतं त्याला. सो दॅट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ हेडिंग ऑर अपसेटिंग. Then due to enormous quantity of fasteners produced in modern manufacturing industry, heading is most commonly used metal forging process in the world today. आपल्याला माहित आहे की नट, बोल्ट, खिळे, स्क्रूज हे खूप प्रमाणात लागतात, आणि म्हणून हे ऑपरेशन फार कॉमन आहे. द इम्प्रेशन इन द हेड मे बी फोर्ज्ड इन आयदर द पंच, द डाय ऑर बोथ. एखाद्या पंचच्या साहाय्याने किंवा एखाद्या डायच्या साहाय्याने किंवा या दोन्ही याच्या साहाय्याने त्याच्यावर हेडिंग ऑपरेशन होते. म्हणजे त्याला हेड, आता इथं पहा हा वर्कपीस आहे, याला इथं हेड तयार केला, हे पंच याच्यावर फोर्स केला तर इट गेट ए हेड हिअर. सो हेडिंग ऑपरेशन फॉर द प्रोडक्शन ऑफ ए नेल, खिळ्याला इम्प्रेशन इन दी पंच. हेडिंग ऑपरेशन फॉर द प्रोडक्शन ऑफ ए बोल्ट, इम्प्रेशन इन दी डाय. याच्यामध्ये याला मटेरियलला पंचनी दाबलं तर त्याला आपोआप तिथे बोल्टला हेड तयार झालं. हेडिंग ऑपरेशन फॉर दी प्रोडक्शन ऑफ ए डिफरंट टाईप ऑफ बोल्ट, इम्प्रेशन. जसा शेप तुम्ही पंचमध्ये द्याल तसा शेपचा, जशी कॅव्हिटी पंचमध्ये द्याल तशा शेपचं इथं मटेरियल जमा होईल. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं हेड जसं पाहिजे तसं तुम्ही तिथे काढू शकता, देऊ शकता. सो दिस इज व्हॉट इज अपसेटिंग ऑर हेडिंग. विथ द हेल्प ऑफ प्रेशर, फोर्स वी यूज टू इन्क्रीज दी क्रॉस सेक्शन. आता इथे क्रॉस सेक्शन जे आहे या बोल्टचं इथे एवढं आहे आणि हेडच्या जागी मोठं आहे, तर आपण याला काय केलं, याला दाबलं इथे, तर तिथे याचं क्रॉस सेक्शन वाढलं. नेक्स्ट प्रोसेस इज शीट मेटल कटिंग. शीट मेटल कटिंग इज अ मेजर classification for many different press working operations. Cutting operations involve the separation of the metal of the sheet in certain areas. The separation is caused by shearing force acting on the metal through the edges of the punch and die. Metal cut करायचं असेल शीट मेटल तर पंच आणि डायच्या सहाय्याने. प्रेस वर्किंग, अ टर्म referring sheet metal operation, is generally involves the working of sheet between two die. दोन डायच्या मधात शीट धरून त्याला कट करतात. इन प्रेस वर्किंग दी अपर डाय इज कॉल्ड ॲज पंच. शीट अँड प्लेट जनरली रेफर टू ए रोल मेटल विथ ए हाय सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो. सरफेस एरिया म्हणजे शीट जे आहे त्याचा सरफेस एरिया जास्त असतो ॲज कम्पेअर टू व्हॉल्यूम. म्हणजे पातळ असते शीट आणि त्याला कट करायचं असेल तर विल हॅव टू यूज दी डाय अँड पंच, ऑर दी अप्पर डाय इज नोन ॲज पंच. त्याला खाली केलं म्हणजे फोर्सनी की ते कट होईल. द डिफरन्स इज दॅट शीट मेटल इज अंडर 1/4 इंच इन थिकनेस, दॅट इज 6 mm, वाईल प्लेट मेटल इज थिकर. शीट मेटल म्हणजे 6 mmच्या खाली असेल तर शीट म्हणतो आपण, नाही तर त्याच्यावर असेल तर प्लेट म्हणतो, जाडी असेल. मोस्ट ऑफ द शीट मेटल कटिंग प्रोसेसेस डिस्कस कॅन बी परफॉर्म्ड ऑन बोथ शीट ऑर प्लेट मेटल. म्हणजे 6 mm किंवा 6 mm पेक्षा जास्त थिकनेस जरी असेल तरी ते आपण यांनी कापू शकतो शीट मेटल कटिंगने. ऑल्दो फॉर मेनी शीट मेटल ऑपरेशन्स डिफिकल्टी विल अराइज विथ इन्क्रीजिंग प्लेट थिकनेस. प्लेट थिकनेस जर वाढली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दिस इज नथिंग बट दी टू डाय, देर इज अ पंच clearance and we can cut this. So we can cut this, or we can cut here the straight cut with a inclined blade like this. Punch is there,
die is there, work is held, and you can cut this. Then drawing out, next operation, त्याला कॉगिंग पण म्हणतात. ड्रॉइंग म्हणजे बाहेर काढणे. So it is often used in manufacturing industry. Cogging is an open die forging process in which flat or slightly contoured die are employed to compress a workpiece, reducing its thickness and increasing its length. So डिफॉर्म करणे म्हणजे एखाद्या वर्कपीस, एखाद्या मेटलचा थिकनेस कमी करणे. थिकनेस कमी केला आपोआप काय होईल, त्याची लेंथ वाढेल. इन कॉगिंग ऑपरेशन दी फोर्जिंग इज large relative to the size of the die. The part is forged in a series of steps. हळूहळू एक 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 स्टेपनी तुम्हाला, कारण एकाच पासमध्ये पूर्ण मटेरियल रिड्यूस होईल किंवा पूर्ण क्रॉस सेक्शन रिड्यूस होईल असं नाही. आपल्याला वेगवेगळ्या पासेसमधून त्याला घालावं लागेल. त्याच्यानंतरच तो फायनल जो शेप आहे तो मिळेल आपल्याला. आफ्टर ईच कॉम्प्रेशन ऑफ मेटल दी ओपन डाय ॲडव्हान्सेस along the length of the workpiece and perform another forging operation. So त्या वर्कपीसच्या एका ठिकाणी झालं, मग लगेच ते समोर सरकेल तो मटेरियल पुन्हा दुसऱ्या ठिकाणी. सो इट विल throughout its length will have to apply the pressure. The distance the die travel forward on the workpiece between each forging step is called as the bite. त्याला काय म्हणतो आपण, बाईट. जसं एखादा मटेरियल आहे किंवा एखादा वर्कपीस आहे, तो डायमध्ये आहे, जेवढा तो डायमध्ये आहे जेवढा वर्कपीस, तो झाला त्याचा बाईट. मग ते तेवढ्या याच्यावर वर्किंग झालं की मग पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ती डाय गेली. सो डायच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो वर्कपीसचा भाग आहे त्याला म्हणतात बाईट. अँड युजली इट इज 40 to 70% ऑफ द विड्थ ऑफ द डाय. म्हणजे विड्थ ऑफ डाय जर 100 mm असेल तर 75 mm त्याचा बाईट असू शकतो मॅक्झिमम. 40 ते 75 इंडस्ट्रियल प्रॅक्टिसमध्ये. अ ग्रेटर रिडक्शन इन द थिकनेस ऑफ द फोर्ज पार्ट कॅन बी अकम्प्लिश बाय डिक्रीजिंग द विड्थ ऑफ द बाईट. विड्थ ऑफ बाईट जर आपण कमी केला तर आपण थिकनेस जो आहे, रिडक्शन इन थिकनेस जे आहे ते आपण वाढवू शकतो नॅचरली. कारण जितका वर्कपीस मोठा राहील आतमध्ये तेवढं त्याचं रिडक्शन कमी होईल. कॉगिंग अलाउज दी स्मॉलर मशिनरी विथ लेस पॉवर and forces to form work of great length. याला पॉवर कमी लागतो आणि त्या मानाने रिड्यूस जे क्रॉस सेक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात रिड्यूस होतं. ऑफन इन कमर्शियल मॅन्युफॅक्चर ऑफ मेटल प्रोडक्ट्स कॉगिंग मे बी जस्ट वन मेटल फोर्जिंग प्रोसेस इन ए सिरीज ऑफ मेटल फोर्जिंग प्रोसेस रिक्वायर्ड टू फॉर्म ए डिझायर्ड शेप. सो वर्कपीस पासून जेव्हा फायनल म्हणजे रॉ मटेरियलपासून जेव्हा फायनल आपला वर्कपीस तयार होईल त्याच्या मधात जेवढे ऑपरेशन आहे त्यातलं एखादं ऑपरेशन आपल्याला कॉगिंग असू शकते फोर्जिंगच्या प्रोसेसमध्ये. म्हणजे मेटल इज टू बी हिटेड टू इट्स प्लॅस्टिक स्टेट अँड देन बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर बिकॉज इट इज कोल्ड वर्किंग अँड देन प्रेशर इज अप्लाइड to reduce the cross section. So here we can see the work is there and the die is there. Here we are applying the force. The arrow is shown from upward and from downward direction and we can reduce the cross section. So एवढा रिड्यूस झाला, पुन्हा ते समोर सरकलं, पुन्हा रिड्यूस झाला, पुन्हा समोर सरकलं, पुन्हा रिड्यूस झाला. सो दिस इज व्हॉट इज कॉगिंग ऑपरेशन. सो हा वर्कपीस जो आहे हा पुढे पुढे सरकत राहील आणि फॉर the reduction of cross section as well as its elongation म्हणजे length increase होईल, त्याच्यामध्ये cross section reduce होईल. This is what is fogging operation. Then there is difference between direct extrusion and indirect extrusion. In direct extrusion the ram or the plunger used is a solid as compared to the direct extrusion. Indirect extrusion मध्ये जी रॅम आहे किंवा जो प्लंजर आहे तो हॉलो असतो, आपण पाहिलेला. डायरेक्ट एक्सट्रुजनमध्ये तो सॉलिड असतो आणि इनडायरेक्ट एक्सट्रुजनमध्ये तो हॉलो असतो, कॅव्हिटी, त्याच्यातून मटेरियल बाहेर येतं इनडायरेक्ट. कारण डाय जी आहे ती क्लोज असते, त्याच्यामध्ये प्लंजर आतमध्ये गेल्यावर त्या प्लंजरला जी कॅव्हिटी आहे त्याच्यातून मटेरियल बाहेर. इथे काय आहे, डायला ओपनिंग असते याच्या डायरेक्टमध्ये आणि व्हेन दी प्लंजर इज फोर्सिंग दी मटेरियल इनसाइड दी डाय
that material will come out through the opening from the die. Here it will come out through the opening from the plunger. So direct extrusion, the plunger is solid, and in indirect extrusion the plunger is hollow. This is first difference. Then the ram or plunger directly passes the hot billet for producing the extruded part through the dies. हॉट बिलेट जे आहे, जो मटेरियल आहे जे गरम आहे, बिलेट जो मेटलचा बनलेला आहे, त्याला त्याच्यावर डायरेक्ट प्रेशर अप्लाय करते आणि डायच्या बाहेर त्याचा एक्सट्रुडेड पार्ट जो आहे, जो एक्सट्रुजन आपल्याला पाहिजे आहे ते मिळते. हियर इन इनडायरेक्ट द रॅम ऑर प्लंजर प्रेसेस द बिलेट अगेन्स्ट द बॅक वॉल. म्हणजे डाय जे आहे ते क्लोज चेंबर असते आणि ते जे बिलेट आहे, हॉट बिलेट, त्याला त्या डायच्या आतमध्ये ते प्रेस करते आणि डाय पूर्ण क्लोज आहे. तर त्याच्यामुळं काय होईल, ते मेटल जे आहे ते पुन्हा त्या प्लंजरमध्ये जे ओपनिंग दिलेलं आहे, पण जे हॉलोनेस आहे त्याच्यामध्ये घुसेल आणि त्या प्लंजरमधून ते बाहेर येईल. देन डायरेक्ट एक्सट्रुजन, अ सिम्पलर इक्विपमेंट इज रिक्वायर्ड ॲज दी फुल सॉलिड प्लंजर फोर्स इज बीन डायरेक्टली अप्लाइड. म्हणजे याच्यामध्ये जे इक्विपमेंट आहे ते सिम्पल असेल, पिस्टन सिलेंडर सारखं, कारण जो प्लंजर आहे तो सॉलिड आहे. इथे काय आहे की प्लंजर जो आहे तो हॉलो आहे, त्याच्यामुळे हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे. अ मोर कॉम्प्लिकेटेड टाईप ऑफ इक्विपमेंट इज रिक्वायर्ड बिकॉज द प्लंजर बिकम्स वीक. कारण हॉलो असल्यामुळे तो वीक आहे, त्याच्यामुळे प्रेशर जे आहे ते तेवढं अप्लिकेशन होऊ शकणार नाही ड्यू टू रिडक्शन इन इट्स इफेक्टिव्ह एरिया. कारण त्याच्यामध्ये हॉलोनेस आहे, त्याच्यामध्ये ओपनिंग आहे, त्याच्या आतमध्ये मटेरियल जाणार आहे, त्याच्यामुळे त्याचा जो इफेक्टिव्ह एरिया आहे तो रिड्यूस झालेला. देन इन डायरेक्ट एक्सट्रुजन, ॲज द बिलेट डायरेक्टली मूव्स फ्रॉम द इनसाइड ऑफ द चेंबर, फ्रिक्शन विल टेक प्लेस बिटवीन चेंबर अँड द मेटल. कारण मटेरियल जे आहे, जो बिलेट आहे, जो हॉट बिलेट आहे, त्याला डायमध्ये प्रेस करतो. सो ज्या चेंबरमध्ये, ज्या डायच्या चेंबरमध्ये ते प्रेस केलं त्याच्यात आणि मेटलमध्ये फ्रिक्शन होईल. ॲज दी बिलेट डज नॉट मूव्ह इनसाइड दी चेंबर, चेंबरमध्ये हे मूव्ह होत नाही, देर इज नो फ्रिक्शन बिटवीन दी मेटल अँड दी चेंबर. सो याला फोर्स करतो आणि ते मेटल जे आहे ते प्लंजरमध्ये मूव्ह होतं, त्याच्यामुळे चेंबर आणि मेटलमध्ये फ्रिक्शन होत नाही. इन डायरेक्ट एक्सट्रुजन, हायर फोर्स इज रिक्वायर्ड फॉर एक्सट्रुजन ऑफ मेटल. डायरेक्ट एक्सट्रुजनमध्ये फोर्स हायर लागतो. Comparatively less force is required in the extrusion of metal in indirect extrusion. So these are the differences between direct extrusion and indirect extrusion. And the last is coining and embossing, the difference between coining and embossing. So here we are ending with this syllabus of the 4th unit, and next time we'll start with the 5th unit, that is joining processes such as we can say welding. So higher force is required for the extrusion of metal. Second is coining. Next is the difference between coining. This operation is carried out in dies in which the metal is within the limits and its lateral flow is restricted. Lateral flow म्हणजे दुसरी म्हणजे लायनर लिनियर फ्लो जो आहे मेटलचा तो होणार नाही, त्याला रिस्ट्रिक्ट केला जाईल, त्याला कॉइनिंग म्हणतो आपण. इट इज ए प्रोसेस थ्रू विच ब्लँक ऑफ शीट मेटल आर स्ट्रेच टू शेप अंडर प्रेशर बाय मीन्स ऑफ प्रेशर अँड डाय. प्रेशर आणि डायच्या पंच आणि डायच्या साहाय्याने ते प्रेशर अप्लाय केले जाते एम्बॉसिंगमध्ये आणि त्याच्यावर एम्बॉस केलं जातं. सो कॉइनिंग अँड एम्बॉसिंग. So this end your unit number 4. So next time we'll see the joining processes, that are welding, and the syllabus of the manufacturing process I will share on the group, and the PPTs and the PDFs of the unit number 1, 2, 3, 4, all these I will share on the group, WhatsApp group, so that you can see what we have covered up till, and what is to be how it is to be studied. Means त्याच्यासाठी जे मटेरियल आहे, PPTs ज्या आपण आता पाहिल्या 4ही युनिटच्या आतापर्यंत, त्या सगळ्या PPTs आणि त्याचं मटेरियल आणि सिलॅबस हे तुम्हाला मी पाठवतो.
याच्यानंतर आपल्या ज्या 3 युनिट झालेल्या आहेत त्या पहिल्या 3 युनिटवर एक टेस्ट उद्यापासून मी शेड्यूल करीन. उद्या त्याच्यानंतर 2 दिवसांनी दुसऱ्या 2 युनिटवर, त्याच्यानंतर 2 दिवसांनी तिसऱ्या युनिटवर अशी टेस्ट आपण एक एक प्रश्न त्याच्यावर तो सॉल्व करायचा आहे. सो वाचायचं आणि तो प्रश्न सॉल्व करून त्याची PDF त्या क्लासरूमवर अपलोड करायची. So we'll have the test on each of the unit, and we'll start with the next unit, that is 5th unit, in the next class, that is day after tomorrow, that is on Thursday. Thank you.